श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणि गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय नववा. तरे अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासे पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. परे प्रौढे न बोलो होजी तुम्हा सर्वज्ञांच्या समाजे. देयावे अवधान हे माझी विनवणी सलगीची. काचे लयांचे लये सरती मनोरथांचे मनोरथ पुरती. जरी माहेरे श्रीमंते होते तुम्हा ऐसे. तुमचे या दिठिवे आचिये बोले सासिन्नले प्रसन्नतेचे मदे. ते सावले देखुनी लोळे श्रांतू जिमी. प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो म्हणून आम्ही आपल्या स्वेच्छा बोलावला हो. एतही जरी सलगी करू बिहो तरी निवो के पाम. नातरे बालक बोबडा बोली कावा कुडा विचुका पावली. ते चोज करुनी माऊली रिजे जेवी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. परमात्म स्वरूप परमवंदनीय जगद्गुरु श्रींच्या दिव्य चरण कमलांना वंदन करून, तसेच पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिपनाथ महाराज यांना वंदन करून, आज संतसंघास उपस्थित असलेल्या सर्व गुरुबंधू भगिनी यांना श्री गुरुदेव. भाविको, मागील आठवड्यामध्ये आपण पाहिलं की जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकणं किंवा त्यातून सुटका होणं हे केवळ आपल्या अंतकाळावर अवलंबून आहे. अंतकाळ कसा होईल त्याचे दोन प्रकार आहेत, अर्चिरा मार्ग आणि धूम्रमार्ग. अर्चिरा मार्ग म्हणजे बाहेर उत्तरायण असावं, शुक्ल पक्ष असावा आणि दिवसाची वेळ असावी, अशा वेळी जो मृत्यू येतो त्याला अर्चिरा मार्ग म्हणतात. आणि धूम्रमार्ग म्हणजे बाहेर दक्षिणायन, वद्य पक्ष आणि रात्रीची वेळ. मग अर्जुनाच्या मनात शंका येते की मृत्यू कसा यावा, कुठं यावा, हे तर सगळं प्रारब्धावर अवलंबून आहे. ही शंका येताच क्षणी भगवान श्रीकृष्ण सांगतात, हे अर्जुना, साधक जर जिवंत असतानाच त्यानं ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं तर तो जीवनमुक्त होतो, ब्रह्मपदाला प्राप्त होतो. मग त्याला कुठल्याही मार्गानं मृत्यू आला तरी चालेल. हे उत्तर ऐकल्यावर अर्जुनाला समाधान वाटतं आणि या ठिकाणी 8वा अध्याय संपतो. भाविको, आज आपण अध्याय 9 राजविद्या योग या अध्यायाचं नाव आहे. आज आपण पाहणार आहोत
ओवी क्रमांक 1 ते 33. याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी या अध्यायाला पावन अध्याय असं म्हटलेलं आहे. महाभारताच्या मध्यस्थानी गीता आणि गीतेच्या मध्यभागी हा 9वा अध्याय आहे. संत तुलसीदास या अध्यायाविषयी म्हणतात की कोण जाणे मेल्यानंतर कुणाला स्वर्ग मिळतो, कोण यमपुरी जातो, परंतु मृत्यूलोकात असताना रामाचा गुलाम होऊन राहणं आणि आपल्या जीवनामध्ये सुख समाधान शांती मिळवणं ही राजविद्या या अध्यायामध्ये भगवंतांनी साधी सोपी सरळ करून सांगितलेली आहे. म्हणून अनेक कारणांनी या अध्यायाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. म्हणूनच या अध्यायाची सुरुवात करताना पहिल्याच ओवीमध्ये ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखासी प्राप्त होईजे, ते प्रत्युज्ञतर माझे उघड ऐका. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, हे ज्ञान ऐकण्यासाठी, हे ब्रह्मज्ञान ऐकण्यासाठी, ही राजविद्या ऐकण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, अवधान दिलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे आणि ते जीवाचं कान करून आपण हे ऐकलं पाहिजे. मग तुम्हाला काय होईल, सर्व सुखासी प्राप्त होईजे. पण भाविको, सुखाची कल्पना प्रत्येकाची वेगळी आहे. पण ज्ञानेश्वर माऊलींना जे इथं सुख अभिप्रेत आहे ते वेगळं आहे. सु म्हणजे चांगलं, ख म्हणजे आकाश. चांगलं आकाश म्हणजे काय, तर निरभ्र आकाश. या निरभ्र आकाशासारखं आपलं मन अभिमान, अहंकार, राग, द्वेष, मत्सर, चिंता यापासून कोरं राहणं, मुक्त राहणं म्हणजे खरं सुख आहे. आपली माऊली पण वारंवार प्रवचनात सांगते बघा, मन कोरं करा, तेच खरं सुख आहे, तेच खरं ज्ञान आहे. आणि हे मिळवण्यासाठी भाविक हो, आपण काय केलं पाहिजे, ज्या ज्या ठिकाणी हे ज्ञान मिळेल त्या त्या ठिकाणी त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे. मला या ठिकाणी एक दृष्टांत आठवतो. भगवान शंकर एकदा पार्वती मातेला सांगतात की जो ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतो तो जन्ममरणाच्या फेऱ्यातून प्राप्त होतो. पार्वती मातेला या ज्ञानाविषयी उत्कंठा निर्माण होते, जिज्ञासा निर्माण होते आणि त्या भगवान शंकरांना म्हणतात की मला काय करा, आपण हे ज्ञान सांगा. आणि ते ज्ञान सांगण्यासाठी भगवान शंकर त्यांना आज जिथं अमरनाथ आहे, आपल्या भारतामध्ये जम्मू काश्मीरमध्ये जिथं अमरनाथ आहे श्री क्षेत्र, त्या ठिकाणी त्या गुहेत घेऊन जातात आणि सांगतात की मी हे ज्ञान सांगताना डोळे बंद करून घेणार आहे, तर तुम्ही काय करा, हे ज्ञान ऐकताना मध्ये मध्ये हुंकार द्या. त्या ठीक आहे म्हणतात, ज्ञान ऐकायला सुरुवात करतात आणि थोडं सांगून झाल्यानंतर पार्वती मातेची झोप लागते. आणि त्या ठिकाणी एक कबुतराची जोडी हे सर्व ऐकत असतात आणि ते मध्ये मध्ये स्वभावाप्रमाणे हुंकार देत असतात. ज्यावेळी सगळं सांगून झाल्यानंतर भगवान शंकर डोळे उघडतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की पार्वती माता झोपलेली आहे, मात्र या कबुतरांनी त्या संधीचा फायदा घेतला आणि ते ज्ञान ऐकलं. भाविको, आजही -0 डिग्री तापमानाला त्या ठिकाणी ती कबुतराची जोडी पाहायला मिळते आणि बर्फाचं शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतं. तात्पर्य, आपणही ज्या ज्या वेळी संतसंगात येतो, वारीला येतो, प्रवचन दर्शन सोहळ्यात येतो, त्यावेळी माऊलींच्या श्रीमुखातून येणारं हे ज्ञान आपण लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे, जीवाचं कान करून ऐकलं पाहिजे. आपल्याही जन्माचं सार्थक होणार आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली पुढं काय म्हणतात की सर्वज्ञ जनांच्या समुदायात मी अवधान द्या असं गर्वानं म्हणत नाही, अभिमानानं म्हणत नाही, तर आपल्या पोटी असणाऱ्या प्रेमापोटी म्हणतोय, उत्कट प्रेमापोटी म्हणतोय. सर्वज्ञ म्हणजे या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींना बहुश्रुत उच्च कोटीचा श्रोता अपेक्षित आहे. ज्यानं या अगोदरचे 8 अध्याय लक्षपूर्वक ऐकलेले आहेत. आणि अशा श्रोत्यांना ज्ञानेश्वर माऊली कशाची उपमा देतात माहिती आहे का, श्रीमंत माहेरघर. हे श्रोते म्हणजे श्रीमंत माहेरघर आहेत आणि यांच्याकडे संपत्ती कशाची आहे, धन दौलत दाग दागिने नाही, तर कशाची श्रीमंती, दैवी संपत्ती यांच्याकडे. परोपकारता, दया, सहनशीलता अशी ही दैवी संपत्तीनं युक्त हे माहेरघर आहे. आणि अशा माहेरघराची स्वतःला माहेरवाशीन समजतात. आणि एवढ्या श्रीमंत घरची माहेरवाशीन आहे म्हटल्यानंतर तिचा हट्ट पुरवला जाणार ना. मग ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, मी अशा घरची माहेरवाशीन आहे, पण माझा हट्ट काय आहे, फक्त अवधान द्या, लक्षपूर्वक ऐका.
लक्ष द्या. लक्ष द्या. आणि मग लक्ष देण्याला या भक्तिमार्गामध्ये खूप महत्त्व आहे. म्हणूनच श्रवण भक्तीला 1 नंबरचं स्थान आहे बघा. जगद्गुरु श्री काय म्हणतात, तुम्ही जर लक्षपूर्वक हे ऐकलं तर काय होईल, मनावर संस्कार होतील, षडविकार लोप पावतील आणि तुमच्यामध्ये प्रगल्भता येईल, जन्माचं सार्थक होईल. आणि हेच मला एका दृष्टांतातून सांगायचं आहे. लक्षपूर्वक म्हणजे नेमकं कसं, तर एकदा अकबर बादशाकडे एक मूर्तिकार येतो. 3 मूर्ती आणलेल्या असतात, तिन्ही मूर्ती अतिशय सुंदर असतात. मग तो म्हणतो, राजा या 3 पैकी कुठली मूर्ती सुंदर आहे? राजा म्हणतो, मला 1-2 दिवसाचा अवधी पाहिजे. आता दरबारात चतुर म्हटलं तर बिरबलाला बोलवतो राजा आणि म्हणतो, बिरबला या 3 मूर्तीपैकी कुठली मूर्ती सुंदर आहे, मला सांगशील का? बिरबल म्हणतो, मला 1 दिवसाचा तरी अवधी द्या. आणि दुसरे दिवशी सकाळी बिरबल सकाळी येताना हातामध्ये तार घेऊन येतो आणि म्हणतो, राजन मी आज सांगेन की या 3 पैकी कुठली मूर्ती सुंदर आहे. मग तो काय करतो, पहिल्या मूर्तीच्या कानामध्ये ती तार घालतो. ती तार दुसऱ्या कानातून बाहेर येते. दुसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये तार घालतो, ती तोंडातून बाहेर येते. आणि तिसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये जी तार घातली जाते ती मात्र हृदयापर्यंत पोचते. तो म्हणतो, राजन ही 3री मूर्ती आहे ना ती खूप सुंदर आहे. तो म्हणतो, ते कसं काय? अहो ह्या मूर्त्या नाहीत तर समाजातील लोकांचं हे 3 प्रकारचं प्रतीक आहे. हे जी पहिली मूर्ती आहे ना, या मूर्तीसारखी जे समाजामध्ये लोक असतात ना, ती एका कानाने ऐकतात आणि दुसऱ्या कानाने सोडून देतात. दुसऱ्या प्रकारची जी मूर्ती आहे, कानाने ऐकतात तर खरं, पण गावाकडच्या भाषेत म्हणतात बघा, याच्यानं तोंडात तीळ सुद्धा भिजत नाही. तोंडात गोष्ट कुठली राहील तर शपथ लगेच तो दुसऱ्याला सांगून टाकणार. पण ही 3ऱ्या प्रकारची जी व्यक्ती असते ती कानाने ऐकते, हृदयामध्ये साठवते. हृदय म्हणजे ते अंतःकरण असा त्याचा अर्थ आहे की आपल्या अंतःकरणामध्ये घडामोडी झाल्या पाहिजेत. हृदय जे आहे ते वैज्ञानिकदृष्ट्या रक्त शुद्ध करण्याचं काम करतं आणि अंतःकरण आपल्याला घडवत असतं. पुढे श्री गुरुदेव माऊली, अंतःकरणामध्ये साठवते. चिंतन, मनन, निधिध्यास त्या व्यक्तीला लागतो आणि ती स्वतःच्या आचरणात बदल करते. तात्पर्य, आपणही ज्यावेळी संतसंगात येतो, मला सांगायला वाईट वाटतं, मी आरोप करत नाही, बरेच लोकांचे मोबाईल चालू असतात, माऊलींचं अमृततुल्य प्रवचन चालू असतं, रिंग वाजली आणि हे व्हॉट्सअप बघत असतात आणि व्हॉट्सअपवर चॅटिंग चालू असतं. स्वामी तिथून बघत असतात, ठीक आहे बाबा चॅटिंग ते चॅटिंग, पण आलाच तरी भरपूर झालं. पुढे श्री गुरुदेव माऊली, आणि हे बाहेर हॅलो हॅलो म्हणत जातात आणि फोन संपला की येऊन बसतात आणि माऊली मात्र अमृततुल्य ज्ञानाचा वर्षाव करत असतात. वारीलाही तसंच काही लोक येतात, दिवसभर अगदी पिकनिकला आल्यासारखं इकडं जाणं तिकडं जाणं, हे पाहणं ते पाहणं, दिवसभर दमतात. प्रवचन सुरू झालं रे झालं, यांचे घोरायला सुरुवात होते. सुरू प्रवचन संपलं की हे जागे होतात. भाविको, म्हणजे आपला हेतूच साध्य होत नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी या ठिकाणी जीव तोडून सांगितलंय की बाबा रे हे करा. मग हे आपल्यासाठी आहे, आपण यातनं बोध घ्यायचा आहे. आपली माऊली ज्यावेळी बाप्पांच्या म्हणजे त्यांच्या सद्गुरूंच्या सानिध्यात जायचे, माऊली म्हणतात ते जे बोलत होते माऊलींना वाटायचं हे माझ्यासाठी आहे, ते मला सांगतायत, आणि ते जीवाचे कान करून ऐकायचे. म्हणूनच अवघ्या 3 महिन्यात आत्मसाक्षात्कार झाला आणि माऊलींना जाणलं, शोधलं की अरे ह्या चराचरामध्ये जी शक्ती आहे ना ती मीच आहे, मीच नव्हे तर तुम्ही पण आहात. म्हणून माऊली काय सांगतात, करा रे श्रवण जीव भावे, चुकतील यातायाती सिद्धाची आण. माऊलींनी पण शपथ घेतली बाप्पांची आणि सांगितलंय, अरे बाबा जन्ममरणाच्या फेऱ्यातून पार व्हायचं असेल तर हे श्रवण मनापासून करा, जीवाचे कान करून ऐका. आणि पुढं ज्ञानेश्वर माऊली लढिवाळपणे आपल्या सद्गुरूंना काय म्हणतात, ह्या बहुश्रुत श्रोत्यामध्ये निवृत्तीनाथ सुद्धा आहेत, निवृत्तीनाथ महाराज आहेत, आणि त्यांना काय म्हणतात, हे गुरुराया लहान मूल बोबडं बोलतंय, वाकडं तिकडं पाऊल टाकत चालतंय, पण आईला ते छान वाटतं ना हो, आई त्याच्यात समाधान पावते ना हो.
तसं हे गुरुराया, माझी योग्यता नाही आहे गीतार्थ सांगण्याची, पण काहीतरी निमित्ताने आपल्या संतांची कृपा मजूर व्हावी म्हणून मी हे काय करत आहे, एक छोटंसं धाडस करत आहे. मला माहीत आहे गुरुराया की आपल्या पुढं मी कुणीच नाही आहे, माझी काहीच योग्यता नाही आहे. कारण सूर्यापुढं काजव्याचा किती जरी प्रकाश वाढला तर तो काय होत नाही, दिसत नाही आहे. आपण तो सूर्य आहात, मी काजवा आहे. अहो एवढंच नाही, आपल्या पुढं गीतार्थ सांगण्याचा जर मी प्रयत्न केला तर चंद्र साक्षात शीतलतेचं प्रतीक त्याला वारं घातल्यासारखं होईल. हो, किती भाविक सुंदर उपमा दिलेत बघा ज्ञानेश्वर माऊलीने. उपमा ऐकून सुद्धा मन भरून येतं. आणि काय सांगताय, आपल्या पुढं गीतार्थ सांगणं म्हणजे तारे कच्चे आहेत म्हणून त्यांना आडीत पिकत घातल्यासारखं आहे. हो, तरी पण गुरुराया मी अवधान द्या या शब्दाचं समर्थन धाडसपणे करणार आहे. कारण भले सूर्य प्रकाशमान आहे, तेजस्वी आहे, त्यानं सृष्टी सर्व प्रकाशमान होते, परंतु याच सूर्याला हातात दिवा घेऊन आरती करतात ना, तसा दिवा म्हणजे मी आहे असं समजा गुरुराया. अहो समुद्र अथांग आहे, पण हात ओंजळीत पाणी घेऊन अर्धे देतातच ना, ते अर्ध म्हणजे मी आहे असं गुरुराया समजा. आणि एक भाविक हो, अतिशय भावनिक उदाहरण या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की वडील जेवत असतात, लहान मूल चालत येतं, वडिलांच्या ताटात जेवायला बसतं आणि त्याच ताटातला घास घेतं आणि वडिलांना भरवायला लागतं. पण तो हात बघून वडील रागवत नाहीत, तर त्या घासाकडे तोंड नेऊन ठेवतात. याचा अर्थ काय की मी आपलं लेकरू आहे गुरुराया, आपण माझी माय आहे, सद्गुरू माऊली आहात. अहो गाईच्या आचळाला जर या वासरानं ढुशी दिली तर ती रागवत नाही, पाय मारत नाही, तिला प्रेमाचा पाना फुटतो ना. एखाद्या मायाळू आपल्या जीवाभावाच्या व्यक्ती रुसली आणि तिचा राग काढला तर ती अधिकच प्रेम करते. तसं गुरुराया तुम्ही माझे सद्गुरू माय आहे, तुम्ही कल्पवृक्ष आहे, कृपाळू आहात, दयाळू आहात. मी आपल्याशिवाय कुणाकडे याचना करणार आहे. म्हणून आपण एकदा माझ्याकडे कृपादृष्टीनं पहा, कारण हा माझा बालिश हट्ट आहे की मी गीतार्थ सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपली कृपादृष्टी म्हणजे माझ्यासाठी काय आहे माहीत आहे का, त्या चांदण्यांपेक्षा शीतलता आहे त्याच्यामध्ये. अहो अमृताने संजीवनी मिळते, परंतु त्या संजीवनीपेक्षा वरचढ असं मला आपल्या कृपादृष्टीत आहे. आणि सर्वात म्हणजे माझी बुद्धी परिपक्व होणार आहे आपल्या कृपादृष्टीने. म्हणजे सद्गुरुराया काय करा, एकदा माझ्याकडे कृपादृष्टीने पहा. भाविक हे संत असे दयाळू असतात, कृपाळू असतात. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या गुरूंच्या पुढं बघा, ज्ञानेश्वर माऊली म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर, ज्ञानियांचे राजा. परंतु आपल्या गुरुदेवांच्या पुढे गीतार्थ सांगताना त्यांच्या शब्दामध्ये किती आर्जव आहे, किती प्रार्थना आहे, किती लीन आहे. ब्रह्मज्ञान जे आहे, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी आपला भाव गुरूंवर समर्पित असला पाहिजे. आपण ज्यावेळी आपला भाव गुरूंच्या चरणी समर्पित करू तेव्हा मला वाटतं वारीमध्ये आल्यानंतर आपल्याला झोप येणार नाही. अशा प्रकारचा ज्यावेळी भाव आपण गुरूंच्या चरणावर समर्पित करू तर मला वाटत नाही की हे ब्रह्मज्ञान मिळणं अशक्य आहे म्हणून. आता साधनाताईने आपल्याला मग अशी हळूहळू रेशीम चिमटे घेतलेलेच आहेत की आपण वारीला येतो, करतो काय, दिवसभर फिरून घेतो की आयुष्यात कुठे फिरलोच नाही. अशा प्रकारे इकडे जा तिकडे जा सगळे फिरत बसतो. इथे वारीला काय यायचं हेच कळत नाही. वास्तविक वारीला आल्यानंतर सकाळची दुपारती आपल्याला सापडली पाहिजे. स्वामींचं चरण दर्शन रांगेमध्ये उभं राहून घेतलं पाहिजे. दास्य भक्तीचा एक आदर्श नमुना आहे. मी दास आहे आणि माझे गुरु आहेत, त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय मी अन्नाचा कणसुद्धा पोटामध्ये घेणार नाही. हा दास्य भक्तीचा उत्तम उदाहरण आहे, एक नमुना आहे. त्यानंतर इथे परिक्रमा होत असते संध्याकाळच्या वेळेला. त्या संध्याकाळच्या वेळेच्या परिक्रमेमध्ये गुरूंना आपल्या पालखीत घ्यायचं, आपल्या खांद्यावर पालखी घ्यायची आणि एक गाणं आहे ना, तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीण, तसं ते गुरूंना खांद्यावर घ्यायचं आणि परिक्रमा करायची.
त्यानंतर गुरूंसाठी सांज आरती म्हणायची. 2-2.5 महिन्यातून एक दिवस आलेलो आहोत आपण गुरूंकडे. मग एक दिवस आलो तर तिच्या सहवासामध्ये, त्या माऊलीच्या सहवासात राहायला नको का आपण? पण आपल्या भावामध्ये फरक आहे, आपल्या श्रद्धेमध्ये फरक असतो. म्हणून आपण गावातले बाकीच्या सगळ्या गोष्टी करतो आणि जाता जाता आपलं प्रवचनाला यायचं. मग कीर्तन कसं होतं? खारट लागलं थोडंसं. ही परिस्थिती येते. सांज आरती झाल्यानंतर गुरूंचं प्रवचन ऐकायचं. गुरूंचं प्रवचन झालं की फुलं म्हणजे गाराणं घातलं पाहिजे. बरेच लोक गाराणं घालायला सुरुवात झाले की शिवाचं म्हणजे आपलं शिवाचं डोंगर किंवा कुंजवन आश्रम खाली फुलं, मग गाराणं घातलं की फुलं पडतात. ती फुलं उधळायची, मग कार्यक्रमाची सांगत होते. मग गुरु किंवा देव आपल्या स्वस्थानी गेले की आपण घरी जायचं. अशी खरी वारी असते. पण आपण काय करतो की दिवसभर इकडे तिकडे कुठेतरी फिरतो, संध्याकाळी डोकं टेकायला जशी आसरा शोधतो तसं शिवाच्या डोंगरावर यायचं. स्वामींचं प्रवचन बऱ्याच जणांनी ऐकायचं, बऱ्याच जण झोपादे काढायच्या. ही वारी नाही, ही भक्ती नाही, हे लक्षात घ्या. किंवा संत संघाला आम्ही सगळ्यांना तुम्हाला पाहतोय आता काय काय प्रकार चालू असतात. चॅटिंग काय चालू असतं, फोन काय चालू असतात, मनात वेगवेगळे विचार काय चालू असतात. बसलोय तर कुठे स्वामींच्या समोर. हे असं का घडतं? तर आपला भाव कमी पडतो. ज्याचा भाव जादा त्याला किंमत पण जादा ना. आपला भाव आपणच वाढवायचा असतो. आणि हा आपला भाव वाढवण्यासाठी काय नाही, गुरूं व्यतिरिक्त दैवत नाही. गुरु हाच देव. अनेक वेळा अनेक प्रवचनांमध्ये माझ्याकडून, आमच्या प्रवचनकारांकडून म्हणा किंवा अन्य साधू संतांकडून आपण ऐकलं असेल, कलियुगामध्ये मोक्ष मिळवून देण्याचं प्रभावी माध्यम कोणतं असेल तर सद्गुरू. म्हणून आपण म्हणतो ना, सद्गुरू विना दैवत नाही. हे मीच नाही म्हणत, संत श्रेष्ठ तुकोबारायांनीच सांगितलंय. गुरु चरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. म्हणून गुरुसी भजावे, रूप ध्यानासी आणावे. त्याच्यातच सांगितलंय, निशी दिन म्हणजे रात्रंदिन शिर पायी, म्हणजे डोकं त्यांच्या पायावर. गुरुविण दैवत नाही. आत्मउद्धार करणारं असं समर्थ, शक्तिशाली, म्हणून सद्गुरूंना काय म्हणतात? समर्थ. ज्यांच्यामध्ये असं सामर्थ्य आहे तो समर्थ. कसलं सामर्थ्य? तर सद्वस्तूचं ज्ञान घडवून देण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे तो समर्थ सद्गुरू. म्हणून बाप्पांच्या समोर काय लिहितो आपण? समर्थ सद्गुरू. समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज. तर हे सामर्थ्य फक्त आणि फक्त गुरूंजवळच असतं. आता गुरु आपल्याला समजले पाहिजेत की तो चराचरात आहे, सगळीकडे आहे आणि त्यांना सगळं कळत असतं. पण ते आंधळ्याची, भैऱ्याची भूमिका घेत असतात. म्हणजे जसं काय मी ऐकलंच नाही किंवा ते गांधीजींच्या तिथे दाखवतात, 3 माकडं बघा दाखवतात. एकान डोळ्यावर हात घेतलेले आहेत, एकान तोंडावर बोट घेतलेलं आहे आणि एकान कानात हात घातलेले आहेत. म्हणजे तुम्ही काय बोलताय ते मी ऐकत नाही आहे, मी काय बोलणार नाही आहे आणि मला काय दिसत नाही आहे, अशी भूमिका गुरु करत असतात. कारण आपले हे सगळे लुटूपुटूचे जे खेळ असतात ते बघत असतात सगळे. तेव्हा हे जे ज्ञानेश्वर माऊली, आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे पुन्हा मूळ मुद्द्यावर येतोय की ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की ब्रह्मज्ञान मिळवलं तर संपलं ना. सगळ्या यथायथेच चुकल्या. मी शपथ घेऊन सांगितलं ना, काड सिद्धांचे आनं म्हटलं, चुकतील यथायथे सिद्धांचे आनं. रात्रंदिन करिता म्हणजे रात्रंदिन ध्यास जर घेतला तर मी सिद्धांची शपथ घेऊन सांगतो, आण घेऊन सांगतो, काड सिद्धांचे आण घेऊन सांगतो की नक्की आपल्या जन्ममृत्यूच्या झऱ्यात चुकतील. मरणही येणारच आहे. हे मरण शरीराला येणार आहे, तुम्हाला येत नाही, लक्षात घ्या. शरीर मारणारच आहे, माझंही शरीर जाणारच आहे, पण मी कुठेही जाणार नाही. मी गेल्यानंतरसुद्धा, म्हणजे शरीर गेल्यानंतरसुद्धा तुम्हाला आजची जी प्रचिती येते तीच प्रचिती तुम्हाला येणार. हे लिहून ठेवा आणि माझ्या मृत्यूनंतर त्याचा अनुभव घेऊन बघा. का? तर मीच चराचरामध्ये पसरलेलं आहे. जे चैतन्य आहे ते माझंच रूप आहे. हे तुम्ही सगळे जे देह, भिन्न भिन्न देह जे आहात
ते तुम्हाला त्या देहामुळे काय झालं की वाटप झालेलं आहे. जमीन एकच आहे, एकाच घराण्याची. सातबारा जो आहे त्या सातबारावर नावं लागलेत आणि आपण आपसामध्ये वाटप करून घेतलं आहे. पण जमीन कुणाची? अमुक अमुक लोकांची जमीन. त्याच्यात वाटप करून घेतल्यामुळे आपण म्हणतोय हा कोपरा हा माझा आहे, तो त्यांचा आहे, तो चुलत्यांचा आहे, तो अमक्याचा आहे, तो मोठ्या भावाचा आहे, तो मधल्या भावाचा आहे. वास्तविक जमीन एकच आहे, पण मनाचे बांध घातल्यामुळे मी तू झालेलं आहे. आणि ज्यावेळेस हे ब्रह्मविद्या प्राप्त होईल तर हे मितूपणाचे बांध आपोआप निघून जातात आणि त्यामुळे सगळीकडे तुम्ही एकच असता. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी प्रसंगामध्ये असता, हाक मारता, त्या आम्ही सांगतो ठीक आहे मी आलो. आता शब्दशः बोलायला गेलं तर आम्ही नाणीजला असतो. तुम्ही कोल्हापूरला असता किंवा तिकडे नागपूरला असता किंवा आणखीन कुठेतरी जगाच्या पाठीवर कुठेतरी असता, तिथे असता. तुम्हाला वाटत असतं अंतर भरपूर आहे. आम्हाला काहीच अंतर वाटत नाही. का? तुमच्या शरीरातलं चैतन्य माझ्या शरीरातलं चैतन्य एकच आहे. फक्त तुम्ही देहबुद्धीमुळे, हे देहबुद्धीचा नाश का होत नाही आहे तर विकारांपासून आपण बाजूला होत नाही आहे. मन निवृत्तीकडे लागत नाही आहे, मन प्रवृत्तीत आहे. म्हणून संत संघात आल्यानंतर सुद्धा व्हॉट्सअप आपल्याला बघितले पाहिजेत, कुणी काय चॅटिंग केलं ते बघितलं पाहिजे, त्याला उत्तर दिलं पाहिजे असं वाटतं. म्हणजे जे भौतिक सुख आहे, भौतिक सुखामध्ये आपण अडकून पडलेलो आहोत. ज्यावेळी त्या भौतिक सुखातून बाहेर पडणार, त्या मन निवृत्तीकडे ज्यावेळी जातं त्याची कशाचीच गरज भासत नाही, लक्षात घ्या. आणि मग तुम्हाला आकाशा एवढं होता येतं. आकाश केवढं आहे सांगता येईल का? त्याची खोली किती आहे, त्याची रुंदी किती आहे? जिकडे बघाल तिकडे आकाश डोंगराला टेकलेलंच दिसतं. ते हे जे अवकाश आहे ज्याला आपण क्षितिज म्हणतो, त्या क्षितिजाला टेकलेलं दिसतं. त्या क्षितिजाजवळ जाऊन पाहिलं की अजून भरपूर पुढे असतं. तसं हे चैतन्यमय तुम्ही जे आहात, हे चैतन्यमय कसे आहात हे समजून घेणं म्हणजेच ब्रह्मविद्या समजून घेणं. हीच ती ब्रह्मविद्या. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात? गुरूंशिवाय मिळणे शक्य नाही आणि गुरूंचं प्रेम श्रद्धेशिवाय मिळणं कदापि शक्य नाही. आणि श्रद्धा ही ढोंगीपणानं कधीच मिळणार नाही. ढोंगीपणा आपण करायला गेलो की मग सद्गुरू सांगतात, दासबोधामध्ये समर्थांनीच सांगितलेलं आहे की जरी भाव असेल माईक तरी देव होय महाठक. तुम्ही लबाडगिरी करायला गेलात तर तुमच्या मनाला तुम्ही फसवताय, सद्गुरूंना फसवत नाही आहात. म्हणून सुज्ञ व्यक्तीनं काय करा, आपण अध्यात्मात आलोय ना, बरं असे नाही आलेले आहात. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अनेक प्रकारचं पुण्य होतं म्हणून तुम्हाला आता मनुष्य जन्म मिळाला आणि साधू संतांच्या संगतीमध्ये राहण्याचा योग मिळाला. तुमच्याबरोबर असे कितीतरी लोक आहेत की जे लोक आज सत्संगी नाहीत. अगदी घरात सुद्धा असतील तुमच्या, की तुम्हाला वाटतं की आपण ठीक आहे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे आपण भक्तगण आहोत, पण माझा तो अमुक अमुक माणूस, त्याला जो महाराज कोण आवडतील, जे संत कोण आवडतील तिकडे जावं, पण त्याने जावं ना. पण तो नाही जात. तो आपला वेळ जो आहे तो वेळ कधी नाटकांमध्ये, कधी पिक्चरमध्ये, कधी व्हॉट्सअपमध्ये, कधी उंडग्या मित्रांमध्ये, कधी चांगल्या मित्रांमध्ये, म्हणजे बाकीच्या गोष्टींमध्ये तो घालवतो. कधी फिरण्यामध्ये, कधी व्यसन करण्यामध्ये घालवतो. पण त्याला असं वाटत नाही तुमच्यासारखं की आपण साधू संतांच्या संगतीमध्ये जावं. का वाटत नाही? तर त्यांचा पुण्यसंचयच तेवढा असतो. मागच्या अध्यायांमध्ये आपण पाहिलेलं आहे की हा जो साधक आहे, योगभ्रष्ट साधक त्याला म्हटलेलं आहे की योग करताना तो त्याला कालावधी पूर्ण झाला नाही, त्यामुळे त्याची योग साधना पूर्ण झाली नाही. असा जो साधक असतो त्याचं शरीर निसर्गाप्रमाणे थांबणार आहे, पण तो परत जन्म घेतो. तसं पदभ्रष्ट साधक, तुम्ही सगळे पदभ्रष्ट साधक आहात. म्हणजे काय? मार्ग. या मार्गावरून तुम्हाला जायचं आहे, परंतु ज्या वेळामध्ये ते साध्य साधायचं आहे. तुम्हाला पंढरपूरला जायचं आहे, एकादशीला जायचं आहे, तुम्ही चालत निघालेले आहात, परंतु एकादशी संपली तरी तुम्ही तिथपर्यंत पोचलात नाही. तसे साधक तुम्ही आज जे साधक आहात सगळे इथे बसलेले, हे सर्व साधक तशा प्रकारचे पथभ्रष्ट साधक. म्हणजे पथ म्हणजे मार्ग, मार्गावरून भ्रष्ट झालेले आहेत. म्हणून परत देवानं मनुष्य जन्म दिला
आणि मनुष्य जन्म देऊन पुन्हा संधी दिली की आता मागं अ ई काढायची गरज नाही, इथून चल पुढे. म्हणून सत्संगी झालात आणि सत्संगात आलात आणि सत्संगामध्ये ज्ञानेश्वर माऊली सांगते की या सत्संगामध्ये तुम्ही हे ब्रह्मज्ञान मिळवू शकता, काही कठीण नाही आहे. त्यासाठी मृत्यूसमयी कशा आशा असतात त्याप्रमाणे जन्म मिळतो, पण जिवंत असताना जर तुम्ही ब्रह्मज्ञान मिळवलं तर जन्म आला काय आणि गेला काय. कारण जन्म कोण घेणार? शरीर घेणार. ही पंचतत्व जन्माला येणार, पंचतत्व मृत्यू पावणार, आत्मा हा कधीच जन्माला येणार नाही. त्यामुळे शरीर येईल जाईल त्याची पर्वा तुम्हाला करण्याची गरज नाही. आता ज्यावेळी तुम्ही शरीरात आहात त्याचवेळी हे ब्रह्मज्ञान मिळवा आणि मुक्त व्हा. हा एकदम सोपा आणि एकदम शॉर्टकट काढून ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला दिलेलं आहे. म्हणून ते काय म्हणतात, हे केव्हा शक्य आहे? गुरूंची कृपा झाली तर. हे गुरुकृपाच आपल्याला ब्रह्मविद्या मिळवून देऊ शकते. आपण पुढच्या आठवड्याच्या संत संघामध्ये याच्यावर आणखीन भाष्य करूया, म्हणून आपण थांबूया. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.